കർത്താവിന്റെ നാമത്തിന് മഹത്വം. परमेश्वर का नाम का महिमा हो। കർത്താവ് നല്ലൊരു അവസരം കൂടെ നമുക്ക് വീണ്ടും തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमको एक अच्छा अवसर फिर से हमको दिया है। ദൈവത്തിന്റെ കാര്യപരിപാടിയിൽ നമ്മളെയും ഉൾപ്പെടുത്തിയ ദൈവത്തിന്റെ വലിയ ദയക്കായി സ്തോത്രം. परमेश्वर का बहुत बड़ा दया के लिए धन्यवाद, क्योंकि परमेश्वर ने जो भी कार्य सोचा है किया है उस कार्य में उन्होंने हमें भी उसमें डाला है। നമുക്ക് ആവർത്തന പുസ്തകം 16-ാം അധ്യായം ഡ്യൂട്ടറോണമി व्यवस्था विवरण 16 अध्याय അതിന്റെ 3-ാം വാക്യം ഒന്ന് വായിച്ച് ആരംഭിക്കാം. 16 का 3 पढ़कर आज आरंभ करेंगे। ड्यूटरोनॉमी 16 का 3। उसके संग कोई खमीरी वस्तु न खाना, 7 दिन तक अखमीरी रोटी जो दुख की रोटी है खाया करना, क्योंकि तू मिस्र देश से उतावली करके निकला था। इस रीति से तुझको मिस्र देश से निकालने का दिन जीवन भर स्मरण रहेगा। ഒരു പ്രത്യേക ഉത്സവം പെസഹയുടെ ആചരണം നിന്റെ ആയുഷ്കാലം ഒക്കെയും നീ ഓർക്കണം എന്നുള്ള ഒരു പ്രത്യേക അറിയിപ്പ് ദൈവജനത്തിന് ദൈവം തരികയാണ്. यहाँ पर परमेश्वर अपने लोगों के लिए फसोन का जो पर्व है, जो उत्सव है, ये एक खास उत्सव है जो इसराइल के लोगों को अपना आयुष्य भर, जीवन भर उनको स्मरण करना है, मनाना है करके ये बात बोलकर प्रभु उनको याद दिला रहा है। ഒരു മനുഷ്യന്റെ ദേഹിയോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഓർമ്മയുടെ ഭാഗം അല്ലെങ്കിൽ മനസ്സ് എന്നുള്ളത് വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ഒരു കാര്യം. കാരണം അവന്റെ ദേഹിയുടെ ലീഡിംഗ് പാർട്ട് മനസ്സാണ്. एक मनुष्य के जीवन में अगर देखा जाए, उसको अगर जांच पड़ताल करे तो उस मनुष्य जो याद करता है, जहां पर सोचता है, वो उसका प्राण में जो मन का जो भाग है उससे है मनुष्य ये बात को याद करने का या सोचने का काबिलता रखता है, और वो प्राण का मुख्य भाग है। അപ്പോൾ ഒരു മനുഷ്യനെ ദൈവം നേടുന്നതിൽ ദൈവം പ്രത്യേകം ശ്രദ്ധിക്കുന്നത് അവന്റെ മനസ്സിൽ അവൻ എന്ത് ചിന്തിക്കുന്നു. കഴിഞ്ഞ 400 വർഷം മിസ്രയീം ദേശത്ത് ദൈവമല്ലാത്ത ജാതികളുടെ ഇടയിൽ ജീവിച്ച മനുഷ്യരുടെ മനസ്സ് ഒരു കനാൻ ദേശത്തേക്ക് യോഗ്യമായതല്ല. तो परमेश्वर जब एक मनुष्य को जब जीतते समय में या मनुष्य को बचाकर अपने और वश में करते समय में वो उसका मन में वो मनुष्य का अवस्था क्या है, वो बात को परमेश्वर हमेशा ध्यान रखता है। तो ये मनुष्य जो यानी कि यहाँ पर उदाहरण के लिए इसराइली लोग जो 400 साल बंदीगृह में थे, उस बंदीगृह में फंसे हुए, उस पीड़ा में फंसा हुआ वो मनुष्य कनान देश पर जाकर रहे, वो ऐसा अवस्था वो व्यक्ति का मन में तैयारी नहीं है। അപ്പോൾ മിസ്രൈമിൽ ജീവിച്ചൊരു മനസ്സ് കനാൻ ദേശത്ത് സാധിക്കത്തില്ല. तो जो मनुष्य मिस्र देश में बंदीगृह में 400 साल जिया हुआ व्यक्ति कनान देश के लिए जीने के लिए योग्य नहीं। ഈ ഭൂമിയിലെ മനസ്സുമായി നമുക്ക് സ്വർഗത്തിൽ പോകാൻ പറ്റില്ല. സ്വർഗത്തിലെ ചിന്ത ഉന്നതമാണ്, ശ്രേഷ്ഠമാണ്, स्वर्गीयमान। उसी तरह जो मनुष्य भूमि में जीते समय में भूमि का सब बातों का आदत करके रखा हुआ मनुष्य स्वर्ग में जाकर रहना बोला तो उसके लिए मुश्किल है, क्योंकि स्वर्ग बोला तो श्रेष्ठ है, ऊंचा है, अति पवित्र है। പേരിൽ നമ്മൾ ലോകം വിട്ടു, നമ്മൾ സ്ഥാനപ്പെട്ടു, സഭയോട് ചേർന്നെങ്കിലും ലോകപരമായ ചിന്ത പിന്നെയും നമ്മളിൽ കടന്നു വരുന്നത് കൊണ്ട് ഒരു ദൈവ പൈതൽ എന്നുള്ള നിലയിൽ നമ്മൾ അധപ്പതിച്ചു പോകാറുണ്ട്. पर ये तो सच है, हम बोलते हैं कि मेरा नया जन्म हो गया, मैं विश्वासी हो चुका हूँ, मैंने बपतिस्मा ले लिया, बपतिस्मा लेने से मैं ये बात का गवाही दे रहा हूँ कि मैं संसार से अलग हो गया करके। ये सब बाहरी रूप से भले हम दिखाता हो, परंतु हर एक मन विश्वासी तो भी वो संसार में जीते समय में बहुत बार संसार को स्पर्श कर विश्वासी जीवन में गिरावट उसके जीवन में आता है। അതുകൊണ്ട് ദൈവം അവരെ ഏതിൽ നിന്ന് രക്ഷിച്ചു എന്നുള്ളത് ആയുഷ്കാലം മുഴുവൻ ഓർക്കുന്നത് ദൈവപ്രവൃത്തിയുടെ വലിയ ഒരു അനുഗ്രഹം അവന്റെ ഹൃദയത്തിൽ വരാൻ കാരണമായി തീരും. इसलिए परमेश्वर वो जो मनुष्य को बचाते समय में किस किस बातों से उसे बचाया है करके वो मनुष्य वो विश्वासी प्रतिदिन आयुष्य भर वो बात याद करे कि किस किस बात से बचाया है करके। ऐसा एक अवस्था मनुष्य के जीवन में प्रभु उसके जीवन में लाएगा। പിന്നീട് നമ്മൾ താഴെയുള്ള വാക്യങ്ങളിൽ ശേഷം നമ്മൾ 6-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ और फिर नीचे पढ़ते पढ़ते वाक्य 6 में जब हम आते हैं, परमेश्वर यहोवा अपने नाम पर करने के लिए चुन ले, केवल वही वर्ष के उसी समय जिसमें तू मिस्र से निकला था, अतः सूरज डूबने पर संध्या काल को फसह का पशु बलि करना। ഓക്കെ, ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നു സന്ധ്യാസമയത്ത് നീ മിസ്രൈമിൽ നിന്ന് പുറപ്പെട്ട നേരത്ത് തന്നെ सूर्य अस्तमिക്കുമ്പോൾ, यानी कि यहाँ पर एक बात ऐसा बोला गया है कि शाम के वक्त यानी संध्या के समय में जिस समय तू उस दिन वहां से निकला था, जब सूर्य डूब रहा था, उसी समय में तुझे बलि करना है। എപ്പോഴാണ് ഇസ്രായേൽ മക്കൾ മിസ്രൈമിൽ നിന്ന് രക്ഷപ്പെട്ടത്? इसराइली लोग कब मिस्र देश से बचकर बाहर निकला? എത്ര മണിക്കാ? कितना बजे हुआ रहेगा? നമ്മളതിന്റെ 12-ാം അധ്യായം, പുറപ്പാട് പുസ്തകം 12-ാം അധ്യായം, निर्गमन का पुस्तक 12 अध्याय जब पढ़ते हैं,
അതിന്റെ 6 മുതൽ 9 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसका 6 से 9 जब पढ़ते हैं അവര് സന്ധ്യാസമയത്തല്ല അവിടുന്ന് പുറപ്പെട്ടത്. वहां पर उधर ऐसा नहीं लिखा है कि शाम के वक्त या सूर्य शाम के संध्या के समय में निकला है करके ऐसा नहीं लिखा है, അവിടെ എന്താ എഴുതിയിരിക്കുന്നത്? बल्कि उधर क्या लिखा है 6 का उसमें സോറി, 12 അധ്യായത്തിന്റെ 29 6 का सॉरी 12 का 29 29 ऐसा हुआ कि आधी रात को यहोवा ने आधी रात को, हाँ ആ पढ़ना आगे पढ़ो। मिस्र देश में सिंहासन पर विराजने वाले फिरौन से लेकर गड्ढे में पड़े हुए बंधुए तक सबके पैलोटों को वरन पशुओं तक के सब पैलोटों को അപ്പൊ मारा। സന്ധ്യാസമയത്തല്ല അവിടെ പുറപ്പെട്ടത്. ഇവിടെ तो वो संध्या का समय नहीं था जब वो आखिरी दुविधा वहां पर आया। എപ്പോഴാണ് ഫറവോൻ അവരോട് യാത്ര പുറപ്പെടാൻ പറയുന്നത്? वाक्य 30 पढ़ना। और फिरौन रात ही को उठ बैठा मतलब उसी रात ही को उठ बैठकर और उसके सब कर्मचारी वरन सारे मिस्री उठे हाँ। और मिस्र में बड़ा हाहाकार मचा हाँ। क्योंकि एक भी ऐसा घर न था जिसमें कोई मरा न हो। हाँ, और उसका 31 भी तब फिरौन ने रात ही रात में हाँ। मूसा और हारून को बुलवाकर कहा, हाँ। तुम इस्राएलियों समेत मेरी हाँ। प्रजा के बीच से निकल हाँ, तो जाओ। रात ही रात मतलब उसी पल में वो कहा कि इसराइल को कि तुम लोग निकल जाओ। അർദ്ധരാത്രിയിലാണ് അവർ പുറപ്പെടുന്നത്. मतलब अर्ध रात को था वो बोला निकलने की अवस्था में वो लोग निकले थे, പക്ഷെ ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ അർദ്ധരാത്രിയിലല്ല. परंतु परमेश्वर का नजरिए से देखा जाए तो वो एकदम अर्ध रात को नहीं था। നമ്മൾ 16ന്റെ 6 വാക്യം ഒന്നുകൂടെ വായിക്കുമ്പോൾ उसको वही व्यवस्था विवरण 16 का 6 में हम पढ़ते हैं। जो स्थान तेरा परमेश्वर यहोवा अपने नाम का निवास करने के लिए चुन ले, हाँ। केवल वही वर्ष के उसी समय जिसमें तू मिस्र से निकला था, हाँ। अर्थात सूरज डूबने पर संध्या काल को ആ, ഇവിടെ സന്ധ്യാകാലം നോക്കുക. ആ. ഇവിടെ ഇസ്രായേൽ മക്കൾ പുറപ്പെട്ടത് എപ്പോഴാണ് പറയുന്നത്? परंतु यहाँ पर परमेश्वर जब उनको बोलते समय में कौन सा समय पर निकला करके कहता है संध्या काल को। എന്താണ് സംഭവിച്ചത്? അർദ്ധരാത്രിയിലാണ്. परंतु जो घटना हुआ निकलने का जो आरंभ जब हुआ वो एकदम रात को हुआ था। പക്ഷെ അവർ ഓർക്കേണ്ടത് ദൈവം ഞങ്ങളെ അർദ്ധരാത്രി രക്ഷിച്ചു എന്നല്ല. परंतु इस्राएली लोग जब कनान देश में जाकर याद करना है कि परमेश्वर ने हमें बचाया है करके आधी रात को बचाया है, वो समय नहीं, പിന്നെ എപ്പോഴാണ്? परंतु कौन सा समय पे സന്ധ്യാസമയത്ത്. संध्या काल में शाम को प्रभु ने उनको बचाया है करके ये बात तुम लोग याद അപ്പൊ करना। എന്തുകൊണ്ടാണ് ദൈവം ഈ കൃത്യത, ഏതിന്റെ കൃത്യതയാണ് ദൈവം ഇവിടെ കൊണ്ടുവരുന്നത്? तो किस बात का समय का हिसाब यहाँ पर प्रभु ला रहा है? സന്ധ്യാസമയത്താണ് പെസഹ കുഞ്ഞാടിനെ അറുക്കുന്നത്. वो एक्चुअली क्या हुआ था? शाम का वध, यानी कि संध्या समय में था जब फिरौन का मेमना का वध हुआ था। എപ്പോഴാണ് ജനം ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ അവരെ രക്ഷപ്പെട്ടത്? तो परमेश्वर के नजर में इस्राएली लोग का बचने का अवस्था या छुटकारा का समय कब था? संध्या समय। ആ, നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു എപ്പോഴാണ് ദൈവദൃഷ്ടിയിൽ ക്രൂശിക്കപ്പെട്ടത്? हमारा प्रभु यीशु मसीह भी परमेश्वर के नजर में क्रूस में कब मरा? കാരണം ആ പെസഹ ആയിരിക്കണം കർത്താവ്, ആ പെസഹ കുഞ്ഞാടാണ്. क्योंकि यीशु मसीह जब मेमना बनकर आया वो फिरौन का मेमना बनकर आया। നമ്മൾ മത്തായി സുവിശേഷം 26ന്റെ 20 നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. मत्ती का पुस्तक 26 का 20 में हम पढ़ते हैं। हाँ। मैथ्यू 26:20। जब सांझ हुई हाँ। तो वह 12 के साथ भोजन करने के लिए बैठा। ആ, അവരെന്തുകൊണ്ടാണ് പെസഹ വ്യാഴാഴ്ച സന്ധ്യാസമയത്ത് ഇരുന്നത്? കാരണം പെസഹ ആചരിക്കണമെന്ന് ദൈവം കൽപ്പന കൊടുത്ത ആ കൃത്യസമയത്താണ് കർത്താവ് കർത്തൃമേശ സ്ഥാപിച്ചത്. तो वहां पर साज हुआ यानी कि शाम हुआ करके वहां पर देखते ये कौन सा समय बोल रहा है? जो व्यवस्था विवरण 16 में वहां पर प्रभु ने उनको क्या बोला था? तुम लोग शाम का समय में फिरौन का पर्व को तुम लोग स्मरण करके भाग लेना, वो पर्व को बनाना। वही वचन को जो व्यवस्था विवरण में लिखा है उसको पूर्तिकरण प्रभु यीशु मसीह अपने चेलों के साथ करते समय में जब वो फिरौन मना रहा था, वास्तव में वो शाम का वक्त था जब प्रभु मेज को स्थापना कर रहा था। അപ്പോൾ നമ്മൾ ഒരുപക്ഷെ നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ട ദിവസത്തിന് വളരെ ഇമ്പോർട്ടന്റ് കൊടുക്കുകയും ക്രിസ്തു ക്രൂശിക്കപ്പെട്ടതിന് പ്രാധാന്യം കൊടുക്കാതിരിക്കുകയും ചെയ്യുമ്പോൾ യഹോവയുടെ വ്യവസ്ഥയിൽ നിന്നും നമ്മൾ മാറിപ്പോവുകയാണ്. परंतु हम लोग हमारा अवस्था क्या है? हम लोग जिस दिन हम लोग नया जन्म लिया उस दिन को ज्यादा मूल्य देकर प्रभु यीशु मसीह जिस दिन क्रूस में मरा उसको मूल्यता कम देकर परमेश्वर का हृदय को हम दुखाते हैं। നമ്മൾ ഞായറാഴ്ച കൂടി വരുമ്പോൾ മേശ എന്തിനെയാണ് സൂചിപ്പിക്കുന്നത്? हम लोग जब रविवार के दिन संडे के दिन एकत्र होते समय में वो मेज को देखकर वो मेज क्या दर्शाता है? നമ്മളെല്ലാം ഒറ്റ ദിവസമാണ് രക്ഷപ്പെട്ടത്. हम लोग सब लोग एक ही दिन में हम लोग का छुटकारा हुआ था ദൈവദൃഷ്ടിയിൽ परमेश्वर की नजर में। നമ്മുടെ അനുഭവത്തിൽ അർദ്ധരാത്രി ആയിരിക്കാം, हमारा अनुभव में कुछ लोग शाम रहेगा, सुबह रहेगा, दिन रहेगा, रात रहेगा, വ്യത്യസ്തമായ സമയങ്ങളാണ്. अलग अलग समयों में रहेगा। പക്ഷെ ഓർക്കാൻ പറഞ്ഞത് എന്താണ്? परंतु याद करने के लिए कब बोला प्रभु ने? നമ്മുടെ मेज को क्रूस को देखकर याद करने बोला। കർത്താവിന്റെ ക്രൂശ്
അത്ര പ്രധാനമാണ് നമ്മുടെ മനസ്സിനെ കാരണം ഈ മനസ്സിനെ രക്ഷിച്ചെങ്കിൽ മാത്രമേ Yes. അവന്റെ ദേഹിയെ മുഴുവൻ രക്ഷിക്കാൻ ദൈവത്തിന് കഴിയത്തുള്ളൂ. क्योंकि परमेश्वर का अवस्था को हमें समझना है, परमेश्वर का नजरिया को हमें देखना है. परमेश्वर हमें मनुष्य को तू जिस दिन तेरा नया जन्म हुआ उसको मूल्यता देकर उसको याद करने कभी नहीं बोला है, बल्कि परमेश्वर ने एक बात बोला है, उस क्रूस को तू याद कर. मेज को याद करते में वो पुत्र का मृत्यु को याद करने के लिए बोला है. क्योंकि प्रभु क्या चाहता है, प्रभु हमारा मनों को तैयार कर रहा है. वो हमारा मन में हम प्रभु कौन सा समय पर मरा, किस रीति से मरा, वो बात को याद करके हमारे मन को बचाकर प्रभु क्रूस में लेकर उस स्वर्गीय और लेकर जाना चाहता है. ആ ദൈവത്തിന്റെ മനസ്സ് हमें परमेश्वर का मन എന്താണ്? क्या है? നമ്മുടെ മനസ്സ് ഭൂമിയിൽ നിന്ന് ഉയർത്തി സ്വർഗീയമായ ദൈവിക മനസ്സിലേക്ക് കൊണ്ടുവരാനാണ് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. परमेश्वर का आग्रह क्या है? हमारा मन जो हमेशा मिट्टी की बातों में, भूमि की बातों में लगकर आदत हो गया है भूमि की बातें सोचने का, उससे हम लोग उठकर स्वर्गीय बातों में, आत्मिक बातों में, जहां पर प्रभु की बातें हैं, उस बातों में मन लगाए. ये बात परमेश्वर इच्छा रखता है. കാരണം മനുഷ്യൻ പാപനിമിത്തം വളരെയധികം അധപ്പതിച്ചു പോയവനാണ്. क्योंकि मनुष्य जो है पाप के वजह से पूर्ण रीति से वो गिर चुका है. ഈ മനുഷ്യനെ ഒരു സ്വർഗീയനായ ഒരു വ്യക്തിയോട് സാദൃശ്യപ്പെടുത്തി അവനെ വീണ്ടും അവനെ രക്ഷിക്കുകയാണ് ദൈവം. तो परमेश्वर अभी क्या कर रहा है? ये मनुष्य को, एक विश्वासी को जब वो बचाते समय में वो एक स्वर्गीय मनुष्य को रूप को देकर, यानी कि प्रभु यीशु मसीह जो स्वर्गीय है उसके रूप में अनुरूप करके उस व्यक्ति को स्वर्गीय रूप में बदल कर उसको क्या कर रहा है? बचा रहा है. യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 1-ാം അധ്യായം 5 മുതൽ 9 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ ഉച്ചി തൊട്ട് ഉള്ളം കാൽ വരെയും നമ്മൾ അധപ്പതിച്ച് ദൈവത്തിന് വീണ്ടെടുക്കാൻ കഴിയാത്ത രീതിയിൽ നമ്മൾ തീർന്നു പോയവരാണ്. यशायाह का पुस्तक उसका पहला अध्याय है, उसका 5 से 9 जब हम पढ़ते समय में वहां पर उसका 5 पढ़ना, तुम बलवा कर हाँ, करके हाँ. क्यों अधिक मार सॉरी खाए? 6 पढ़ना, 6 पाँव से सिर तक हाँ. कहाँ भी कुछ आरोग्यता नहीं. देखो, पाव से लेकर सिर तक, यानी कि पाव की चोटी से लेकर सिर के ऊपर का बाल तक मनुष्य पूर्ण रीति से क्या है? पूर्ण रीति से ये गिरावट से पाप से भरा हुआ श्रापित मनुष्य है. അപ്പൊ ദൈവത്തിന് വേണ്ടത് എന്താണ്? तो अभी परमेश्वर को भी क्या चाहिए? നമ്മൾ എക്ലീസിയാസ്റ്റിക്സ് 1:7 വായിക്കുന്നത് सभा उपदेश 1:20 में हम पढ़ते हैं. एक्लीसियास्टिक्स हाँ. 1:20 ആ पढ़ेंगे. 1:20 ഒന്നും 20 എക്ലീസിയാസ്റ്റിക്സ് 7:20 सॉरी 7:20, 7 का 1 का नहीं 7:20. അവിടെ ഇങ്ങനെയാണ് എഴുതിയിരിക്കുന്നത്. हाँ, पढ़ो. निसंदेह पृथ्वी पर कोई ऐसा धर्मी मनुष्य नहीं हाँ. जो भलाई ही करे हाँ. और जिससे पाप न हुआ हो. അപ്പൊ നമ്മള് യശയ്യാവിന്റെ പുസ്തകത്തിൽ കണ്ടു हमने यशायाह में क्या देखा? മനുഷ്യൻ ആരാണ്? मनुष्य कौन है? അവന്റെ ഉച്ച മുതൽ പാദം വരെയും അവന് പാപരോഗിയാണ്. मतलब सर से लेकर पैर तक, यानी कि क्या? मन का सोच से लेकर चाल चलन उसका पूरा क्या है? पाप का बीमारी में फंसा हुआ है. ദൈവത്തിന് വേണ്ടത് ആരെയാണ്? परमेश्वर को किस प्रकार का मनुष्य चाहिए? ഉച്ച മുതൽ കാൽപാദം വരെയും സർവാംഗ സുന്ദരനായ ഒരു വ്യക്തിയാണ് ദൈവത്തിന് വേണ്ടത്. परमेश्वर को एक ऐसा मनुष्य चाहिए जो सर से लेकर पैर तक, यानी कि उसका सोच विचार से लेकर चाल चलन हमेशा सुंदर रहे, पवित्र रहे, निर्मल रहे. ദൈവം ഇവിടെ നമ്മള് എക്ലീസിയാസ്റ്റിക്കിൽ വായിച്ചത് और सभा उपदेश में हमने क्या पढ़ा? പാപം ചെയ്യാതെ നന്മ മാത്രം ചെയ്യുന്ന ഒരു മനുഷ്യനുമില്ല. इस दुनिया में ऐसा कोई मनुष्य है ही नहीं जो भलाई करके जी रहा हो, हमेशा पाप करके ही जी रहा है मनुष्य. ദൈവത്തിന് വേണ്ടതയോ परंतु परमेश्वर को कैसा मनुष्य चाहिए? പാപം ചെയ്യാതെ നന്മ മാത്രം ചെയ്യുന്ന മനുഷ്യനാണ് जो ദൈവത്തിന് വേണ്ടത്. पाप ना करे और हमेशा भला ही करते रहे, इस प्रकार का मनुष्य को परमेश्वर चाहता है. അപ്പോൾ അതിന് സ്യൂട്ടായിട്ടുള്ളത് ആരാണ്? उसके लिए योग्य पुरुष कौन है? അപ്പോൾ ഉച്ച മുതൽ ഉള്ളാംകാൽ വരെയും സർവാംഗ സുന്ദരനായ ഒരുവൻ സ്വർഗത്തിൽ നിന്ന് ഇറങ്ങി വന്നു. तो इसलिए सर से लेकर पैर तक सर्व सुंदर, अति पवित्र, निर्मल पुरुष स्वर्ग से उतर कर आया. നമ്മുടെ മനസ്സും ഇച്ഛയും വികാരം തല മുതൽ പാദം വരെ എങ്ങനെയാണ്? പാപരോഗം. हमारा मन, हमारा इच्छा, हमारा भावनाएं, ये सब लेकर, यानी सिर से लेकर पैर तक हमारा चाल चलन, हमारा लेन देन, सब बातें सब अशुद्ध है, पाप से भरा हुआ, भ्रष्ट है. ദൈവം നമ്മളെ വീണ്ടെടുക്കുകയാണ്. तो परमेश्वर अभी क्या कर रहा है? अभी हमें वो छुटकारा दे रहा है, हमें बचाने के लिए वो हम आ रहा है. പഴയതിനെ നന്നാക്കുകയല്ല, पुराना व्यक्ति को उसको सुधार रहा है, अच्छा कर रहा है, ऐसा नहीं. ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ അവൻ പുതിയ സൃഷ്ടി. क्योंकि जो कोई मसीह में है वो क्या हो जाएगा? नया सृष्टि बन जाएगा. അപ്പൊ നമ്മുടെ യേശുവിന്റെ ശിരസ് എങ്ങനെയാണ്? അതാണ് നമ്മൾ എപ്പോഴും നമ്മളിലേക്ക് നോക്കാനല്ല, നമ്മുടെ മനസ്സിൽ യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള ഓർമ്മകൾ നിറയാനാണ് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് എപ്പോഴും तो ആഗ്രഹിക്കുന്നത്. पवित्र आत्मा जब हमारे अंदर कार्य करते समय में तेरा विचार कैसा है, ये विचार को बदल, वो सब बातों को नहीं, बल्कि हमारा मन को मसीह जो हमारा सिर है, वो सिर मसीह उसका वो क्या सोचता है, उसका विचार कैसा है, उसके रूप में अनुरूप करने के लिए पवित्र आत्मा हमेशा हमारे विचारों को
मसीह के साथ मिलाता है। അപ്പൊ നമ്മുടെ മനസ്സ് എപ്പോഴും എങ്ങനെയാണ്? ഭൂമിയിലുള്ളതാണ്. हमारा मन हमेशा भूमि की बातें सोचता है, അത് നാശത്തിലേക്ക് പോകുന്നതാണ്. वो नाश की ओर जा रहा है। ദൈവത്തിന് ശത്രുതയാണ്, ജഡത്തിന് ചിന്ത മരണം. परमेश्वर की ओर शत्रुत्व में है, क्योंकि जो भी शरीर में मन लगाना मृत्यु है। എന്നാൽ യേശുവിന്റെ ശിരസ്, യേശുവിന്റെ മൈൻഡ്, परंतु यीशु मसीह का मन कैसा है? നമ്മുടെ സോങ് ഓഫ് സോങ് 5:11 വായിക്കാം. श्रेष्ठ गीत 5 का 11 हम पढ़ेंगे। श्रेष्ठ गीत सॉन्ग ऑफ सॉन्ग 5:11। उसका सिर चौथा कुंदन है। हाँ, ഓക്കെ ഓക്കെ. ബസ്, ബസ്. ഒറ്റ പോയി. അവൻ ഉദ്ദേശിക്കുന്ന ആരാണ്? उसका मतलब वो कौन है? प्रभु यीशु मसीह। കർത്താവാ. യേശുവിന്റെ ശിരസ്, അവന്റെ മൈൻഡ് यीशु मसीह का सिर, उसका विचार कैसा है, उसका मन कैसा है? തങ്കം. एकदम शुद्ध सोना है। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Amen। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? സമാഗമന കൂടാരത്തിൽ തങ്കം എവിടെയാണ്? हम जानते हैं कि जो मिलाप वाला तंबू को से उधर वो भाग में सोना मतलब क्या होता है वहां पर? കൃപാസനം. मतलब वो कृपासन, ദൈവം വെളിപ്പെടുന്നിടം. मतलब परमेश्वर उपस्थित होने वाला, परमेश्वर का उपस्थिति आने वाला स्थान है वो जगह। അപ്പൊ പിതാവായ ദൈവത്തിന്റെ സ്വഭാവം അതാണ്. പിതാവായ ദൈവത്തെയാണ് യേശു ക്രിസ്തു എപ്പോഴും ചിന്തിച്ചത്. മനസ്സ്. मतलब यीशु मसीह दुनिया में जीते समय में वो हमेशा शुद्ध सोना सोचता था। मतलब क्या है? पिता परमेश्वर, परमेश्वर का उपस्थिति जो सोने को दिखाता है, उसी के बारे में, पिता परमेश्वर के बारे में हमेशा सोचते रहता था। നമ്മൾ യേശുവിന്റെ മനസ്സ് ഉള്ളവരായി തീരണം. हमें मसीह का मन के समान हो जाना है करके वचन कहता है। അപ്പോൾ നമ്മുടെ മനസ്സിൻ്റെതായ വീണ്ടെടുപ്പ് അല്ലെങ്കിൽ മനസ്സിൻ്റെതായ റിക്കവർ ദൈവദൃഷ്ടിയിൽ അതുകൊണ്ടാണ് ആയുഷ്കാലം മുഴുവനും നിന്നെ ഏതിൽ നിന്ന് ഏതിലേക്ക് വീണ്ടെടുത്തു. इसलिए मन का छुटकारा होना बहुत जरूरी है। इसलिए परमेश्वर यानी कि पवित्र आत्मा जब हमारे अंदर कार्य करते समय में तुझे जिस बात से तुझे छुटकारा देकर किस बात की ओर तुझे लेकर जा रहा है, ये पवित्र आत्मा हमेशा याद दिलाएगा। അപ്പോൾ നമ്മുടെ മനസ്സ്, हमारा मन तो നമ്മുടെ വീണ്ടെടുപ്പ്, ക്രിസ്തുവിന്റെ ക്രൂശീകരണം, हमारा छुटकारा जिसका कारण प्रभु यीशु मसीह जो क्रूस में किया, ക്രൂശിൽ എന്താണ് സംഭവിച്ചത്? क्रूस में क्या हुआ? ആ പഴയ മനുഷ്യൻ, उस पुराना मनुष्य को, ആ മിസ്രയീമ്യൻ, वो मिस्र स्वभाव का मनुष्य को, ആ ദാസിയുടെ മകൻ वो दास गुलाम से आया हुआ पुत्र മരിച്ചു. मर गया। Praise the Lord. Praise the Lord। എന്നിട്ട് और फिर ദൈവത്തിന്റെ മനുഷ്യൻ, परमेश्वर का जन, ദൈവത്തിന്റെ പുത്രൻ, परमेश्वर का पुत्र, യേശുവിന്റെ മനസ്സ് यीशु मसीह का मन നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് വരികയാണ്. हमारे हृदय में आ रहा है। അതാണ് വീണ്ടും ജനനം. वो उसी को नया जन्म कहते हैं। ആത്മാവിൽ ജീവിക്കുമ്പോൾ जब आत्मा में जीते हैं, പരിശുദ്ധാത്മാവ് ഈ കാര്യമാണ് നമ്മുടെ ഓർമ്മയിൽ കൊണ്ടുവരുന്നത്. पवित्र आत्मा हमेशा हमें ये सब बातें प्रभु के द्वारा हुआ है करके हमें स्मरण दिलाएगा, याद दिलाएगा। ഇത് ആയുഷ്കാലം മുഴുവൻ ഓർക്കണം. और ये जिंदगी भर मतलब हम लोग को भूमि में जितना समय दिया है, वो पूरा समय क्या याद करना है? प्रभु ने जो हमारे लिए काम किया। നമ്മളെ പഠിപ്പിക്കുന്ന അധ്യാപകനായ പരിശുദ്ധാത്മാവ് 100% അതിന് തയ്യാറാണ്. हमें सिखाने वाला जो शिक्षण है, जो गुरु है पवित्र आत्मा, वो पूर्ण रीति से हमेशा तैयार है हमें प्रभु के बातें सिखाने के लिए। യേശുവിന്റെ ശിരസ് തങ്കം പോലെ നമ്മുടെ ശിരസും തങ്കമാകണം. यीशु मसीह का सिर जैसे शुद्ध सोना है, उसी तरह हमारा सिर भी शुद्ध सोना बनना है। ഇപ്പൊ ഇതിനകത്ത് എന്താ ഉള്ളത്? अभी इसके अंदर क्या भरा हुआ है? കളിമണ്ണ്. मिट्टी। ആദാമിനെ പോലെയുള്ളവർ, ആദാമിനെ പോലെ മണ്ണ് കൊണ്ടുള്ളവർ. जैसा आदम मिट्टी से बनाया था, वैसे उसके रूप के लोग भी मिट्टी के समान है। നമ്മൾ 1 Corinthians 5:45 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. पहला कोरिन्थी 15 का 45 से हम पढ़ते हैं नीचे। നാം മണ്ണ് കൊണ്ടുള്ള കാര്യങ്ങൾ ചിന്തിച്ചു മാത്രം ജീവിച്ചൊരു ജനമാണ്. हम लोग इस प्रकार के लोग थे जो एक समय में हर पल मिट्टी के लोग थे और मिट्टी के बातें सोच सोच कर जीने वाले लोग थे हम। അതാണ് നമ്മൾ ഈജിപ്ഷ്യരായിരുന്നു അല്ലെങ്കിൽ മിസ്രയീമിൽ നിന്ന് രക്ഷിച്ചതിന്റെ അർത്ഥം അതാണ്. मतलब ये बाल हमारे क्या अवस्था को दिखाता है? हमारे पुराना मनुष्य, हम लोग जो मिस्र में लोग थे, वो स्वभाव को दिखाता है। ഇനി അവിടെ മണ്ണ് കൊണ്ടുള്ള 47 വാക്യത്തിൽ उसका 47 में लिखा है। ആ प्रथम मनुष्य धरती से हाँ। अर्थात मिट्टी का था। हाँ, दूसरा मनुष्य स्वर्गीय है। हाँ। और अगला वाक्य 48। जैसा वह मिट्टी का था, हाँ। वैसे ही वे भी है हाँ। जो मिट्टी के है। हाँ, അപ്പൊ നോക്കുക, നമ്മൾ ഇന്നും മണ്ണിന്റെ കാര്യമാണ്, ഭൂമിയിലേക്കാണ്. നമ്മുടെ മനസ്സ് റിഡംറ്റീവ് ആയിട്ടില്ല. നമ്മുടെ മനസ്സ് ഇപ്പോഴും ഭൂമിയിൽ മാത്രമാണെങ്കിൽ നമ്മൾ ആരാണ്? तो हम लोग ഈജിപ്ഷ്യനാണ്. अगर हमारा मन अभी भी मिट्टी का है, हम लोग अभी मिट्टी के बातें सोच रहे हैं, यानी कि क्या हमारा मन अभी तक मुक्ति नहीं पाया, छुटकारा नहीं पाया। मतलब कौन है वास्तव में? हम लोग अभी भी मानसिक रीति से हम लोग अभी मिस्र के लोग हैं। അപ്പോൾ കർത്താവ് ഈ പെസഹയുടെ ആചരണം എന്താണ്? तो फिसोन का पर्व का मनाने का उद्देश्य क्या है? എന്താണ്? क्या है? कि याद करना है कि किस रीति से तुम्हें मिस्र देश से तुमको बचाकर बाहर निकाला था। ആ
ആയതുകൊണ്ട് നമ്മൾ വായിക്കുന്നു നമ്മുടെ പെസഹ കുഞ്ഞാടും അറുക്കപ്പെട്ടു. इसीलिए हम लोग पहला कोरिन्थियों में हम पढ़ते हैं, देखो मसीह जो तुम्हारा फिसोन का वो मेमना है वो वध हो चुका है. അപ്പോൾ പഴയ നിയമത്തിൽ അല്ലെങ്കിൽ ഈജിപ്തിലായിരുന്നപ്പോൾ इसलिए जब हम लोग पुराना मनुष्यत्व यानी कि जब हम मिस्र के थे, പുളിപ്പൂണ്ടുള്ള അപ്പം തിന്ന് हम लोग खमीर का रोटी खाते हुए ഭൂമിയുടെ അടിയിൽ വളരുന്ന ചുവന്നുള്ളി, ചുറ്റുള്ളി, അങ്ങനെയൊക്കെയുള്ള വെള്ളരിക്ക, കുക്കുംബർ ഇതൊക്കെ തിന്ന് സ്വാഭാവികമായി നാച്ചുറലായി നരകത്തിന് മാത്രം യോഗ്യനായ ഒരു മനുഷ്യനെ हम लोग हमेशा मिट्टी के अंदर से निकाला हुआ, जो हम संख्या का पुस्तक में पढ़ते हैं, वहां पर वो लोग क्या खाते थे? लहसुन खाते थे, कांदा खाते थे, काकड़ी खाते थे. ये सब मिट्टी से निकला हुआ भोजन जो मिट्टी का है, शारीरिक है, जो नरक तुल्य भोजन है, उसको खाकर जीने के आदत से हो गए थे हम लोग. എങ്ങനെ ഭൂമിയിൽ പച്ചപിടിക്കാം? फिर कैसा हम लोग भूमि में टिके रहे? 4 പേരുടെ മുമ്പിൽ എങ്ങനെ യോഗ്യനാകാം? 4 लोगों के सामने कैसा इज्जत कमा के जिए, എങ്ങനെ പൈസ ഉണ്ടാക്കാം? कैसा धन बनाए, എങ്ങനെ സുഖമായി ജീവിക്കാം? कैसा एकदम आलीशान और सुकून जिंदगी जिए. അതിനുവേണ്ടി ക്രിസ്തുവിനെ കൂട്ടുപിടിച്ചിരിക്കുന്ന ഒരു ജനം. उसके लिए मसीह को पकड़कर, मसीह को मैं थामूंगा तो मेरा शारीरिक बातें फायदा होगा बोलकर, इसीलिए मसीह को पकड़ के रखने वाले कुछ लोग, അങ്ങനെയുള്ളവർ ऐसे लोग കൂടി വരുമ്പോൾ ആചരിക്കുന്ന പെസഹ അതെ പുളിപ്പുള്ള അപ്പത്തിന്റെ പെസഹയാണ്. जो मसीह को शारीरिक बातों के लिए मिट्टी की बातों को पकड़कर मसीह को थामे रखे हैं, ऐसे लोग एकत्र होकर रोटी को पर्व मनाते समय में वो लोग खमीर का रोटी लेकर आकर बनाएंगे. എന്നാൽ നമ്മുടെ പെസഹ കുഞ്ഞാട് അറക്കപ്പെട്ടു. परंतु हमारा फिसोन का मेमना वध हो चुका है. അവൻ ആരാണ്? वो कौन है? സ്വർഗീയനാണ്. स्वर्गीय है. അവന്റെ മനസ്സെന്താണ്? उनका मन कैसा है? സ്വർഗീയമാണ്. स्वर्गीय है. നമ്മളെ രക്ഷിക്കുന്നത് എതിരാണ്. वो हमें क्यों बचा रहा है? സ്വർഗീയനെ പോലെ സ്വർഗീയന്മാർ. हम लोग जो प्रभु स्वर्ग से आया है, हम लोग स्वर्गीय बातों को धारण करने के लिए वो आया है. നാം രൂപാന്തരപ്പെട്ടുകൊണ്ടേ हम ഇരിക്കുകയാണ്. लोग प्रतिदिन रूपांतर होते जा रहे हैं. നമ്മുടെ മനസ്സിൽ ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള മഹത്വം വരികയാണ്. हमारा मन में मसीह जो महिमादायक रूप में है, वो बात का महिमा हमारे अंदर प्रकट हो रहा है. ക്രിസ്തുവിന് എന്തെല്ലാം ഉണ്ടോ അത് എനിക്കുമുണ്ട്. मसीह के पास क्या क्या है वो मेरा भी है करके पवित्र आत्मा याद दिला रहा है. അങ്ങനെ സ്വർഗീയമായ കാര്യങ്ങൾ കൊണ്ട് ദൈവത്തിന് ഉത്സവം ആചരിക്കുന്നതാണ് പുതിയ നിയമത്തിലെ പെസഹ. इसलिए नया नियम का फिसोन मतलब क्या? प्रभु यीशु मसीह को स्वर्गीय बातों को लेकर फिसोन का वो पर्व मनाना, वही है सच्चा पर्व. അപ്പോൾ മനുഷ്യന്റെ ഈ വീണുപോയ ശിരസ് മുതൽ ഉള്ളംകാൽ വരെയുള്ള എല്ലാ ഭാഗങ്ങൾക്കും ക്രിസ്തുവിനെയും കൊണ്ടൊരു വീണ്ടെടുപ്പ് ആവശ്യമാണ്. ആദ്യം നമ്മൾ ചിന്തിച്ചത് ശിരസിന് വീണ്ടെടുപ്പ്, അത് നമ്മുടെ തലയ്ക്ക് പകരം ക്രിസ്തു തലയായി വരികയാണ്. इसीलिए प्रभु का सबसे बड़ा आग्रह क्या है? ये मनुष्य जो सिर से लेकर पैर तक पूर्ण रीति से गिरा हुआ है, वो पूरा मनुष्यत्व को बचाए, सिर से लेकर पैर का पूरा शरीर के भागों को बचाए. इतना देर हम लोग क्या सोच रहे थे? सर की बात को, हमारा सिर प्रभु यीशु मसीह है, उसके समान हमारा मन हो, उस बात को बचाया करके अभी हमने देखा. നമ്മൾ റോമലേഖനം 3:14-15 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ रोमियो का पुस्तक 3 का 13 और 14 जब हम पढ़ते हैं, നമ്മുടെ തല ഒഴിച്ച് ബാക്കിയുള്ള ഭാഗങ്ങളുടെ ചില കാര്യങ്ങളൊക്കെ അവിടെ പറയുന്നുണ്ട്. वहां पर हमारा सर को छोड़कर बाकी शरीर के अंगों के बातें कहता है. അവിടെ അവര് 3:14 പോലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 3 का 14 जब हम पढ़ते हैं, उनका मुंह साफ और कड़वाहट से നോക്കുക അവിടെ വായ എങ്ങനെയാണ്? उनका मुंह कैसा है? തല എന്താണ്? सर क्या था पहला? സർവ്വരോഗം. वो पूर्ण प्रकार के रोगी है. ആരെയും കൊണ്ടാണ് ദൈവം വീണ്ടെടുക്കുന്നത്? किसका सिर लेकर हमारा सिर को बचा रहा है? मसीह का सिर लेकर. പ്രൈസലോ. हमें അത് ചെറിയ കാര്യമാണോ? छोटी बात है क्या? ദൈവത്തിന്റെ ഹൃദയത്തിലെ കാര്യം എന്താണ്? परमेश्वर का हृदय आग्रह में बातें क्या है? ഇനി നമ്മുടെ ആദരവ് എന്താ? अभी हमारा होठ क्या है? ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് यहाँ पर हम पढ़ते हैं, ആ, श्राप से भरा हुआ. നാവ് എടുത്താൽ നമ്മള് ചീത്ത പറയത്തു. मुंह खोला तो सिर्फ गाली ही देंगे हम लोग. ഏതെങ്കിലും നല്ല വാക്കുണ്ടോ? हमारे मुंह से अच्छा बातें निकलता है क्या? കാരണം ഹൃദയം നല്ലതല്ല. क्योंकि हृदय अच्छा नहीं है, मन अच्छा नहीं है. ഹൃദയം നല്ലതാണെങ്കിലേ വാ നല്ലത് സംസാരിക്കൂ. अगर हृदय अच्छा होता तो मुंह भी अच्छी बातें करता था. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ അതരത്തിന് നമ്മുടെ ഈ വായിക്ക് വേറൊരു ദൈവത്തിൻ്റെതായ വചനം മാത്രം സംസാരിക്കുന്ന മധുരമുള്ള തേനുള്ള ഒരു മൗത്ത് നമുക്ക് വേണം. इसीलिए हमारा मुंह जो हमेशा कड़वाहट, डाह, ईर्ष्या और गंदी गंदी बातें बोलने का स्वभाव से आदत से भरा हुआ इस मुंह को सुंदर और एकदम सुशील और एक ऐसा वचन जो एकदम मधु के समान मीठा है, उस रीति के समान बातें करे, ऐसा एक होठ का जरूरत है हमें. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ ക്രിസ്തുവിനെ ശ്രദ്ധിച്ചു നോക്കേണ്ടത്. इसीलिए हमें मसीह को ध्यान करना है. നമ്മുടെ സോങ് ഓഫ് സോങ് 5:16 വായിക്കാം. हम लोग श्रेष्ठ गीत 5 का 16 पढ़ते हैं. ആ, सॉन्ग ऑफ सोलोमन 5 का 16. उसकी वाणी अति मधुर है. हाँ, നോക്കുക, बस उसकी वाणी यानी कि उसका होठ, उसका बोली. യേശുവിന്റെ അതരം എങ്ങനെയാണ്? यीशु मसीह का बोली कैसा है? പ്രൈസ് ദി ലോർഡ്. अति मधु है, एकदम सुंदर वाणी है. നമ്മുടെ എങ്ങനെയാണ്? हमारा कैसा है?
कड़वा और गाली देने वाला। അപ്പൊ അതുപോലെ ആകണ്ടേ? तो प्रभु के समान बनना है कि नहीं? ഏ? मैं ഇത് നടന്നുകൊണ്ടിരിക്കുക ഇപ്പോൾ. तो ये अभी जल रहा है, अभी का ये समय प्रभु क्या कर रहा है? हमें छुटकारा दे रहा है, बचा रहा है हमें। നമ്മളിൽ ദൈവം ഒരു പ്രവൃത്തി ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. हमारे अंदर प्रभु एक बहुत बड़ा कार्य कर रहे हैं प्रियो। നമ്മളെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ സർവ്വാംഗവും നമ്മുടെ ജീവിതത്തിലൂടെ ബദലാക്കിക്കൊണ്ട് നമ്മുടെ സർവ്വാംഗവും ക്രൂശിലോട്ട് പോയിട്ട് ക്രിസ്തുവിന്റെ ശരീരത്തിന്റെ മുഴുവൻ ഭംഗിയും നമ്മളിൽ കൊണ്ടുവരാനാണ് ഹോളി സ്പിരിറ്റ് പ്രവർത്തിക്കുന്നത്. इसलिए पवित्र आत्मा कार्य करते समय में पवित्र आत्मा का उद्देश्य क्या है? हमारे शरीर का सारा अंग जो अशुद्ध है, श्रापित है, कीड़े पड़े हुए हैं, वो सबको हटाकर क्रूस में खत्म करके और यीशु मसीह का सुंदर, पवित्र, निर्मल, शोभा से भरा हुआ उनका शरीर के सारे अंगों को हमारे अंदर भरकर मसीह के रूप में बदल दे। ये कार्य पवित्र आत्मा कर रहा है। അവിടെ 5-ാം അധ്യായത്തിലെ 13-ാം വാക്യത്തിൽ 5:13 श्रेष्ठ गीत में കർത്താവിന്റെ അധരം എന്ന് പറയുന്നത് താമര പൂ പോലെ മൃദുവാണ്. आगे पढ़ना, हाँ पढ़ना। उसके गाल हाँ। फूलों की फुलवरी और बंसाल की उभारी हुई क्या क्या लिया है? हाँ, और उसका होठ सोसन फूल के- हाँ, उसका होठ क्या है? सोसन सोसन के फूल के समान है। എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? उसका मतलब क्या है? അത്ര സുഗന്ധമാണ്, मतलब उतना सुगंध देता है, അത്ര നൈർമല്യമുള്ളതാണ്. मतलब उतना कोमल है। നമ്മളെ യേശാവിന്റെ സങ്കീർത്തനം 45 വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग भजन संगीता 45 में हम पढ़ते हैं। അവന്റെ അധരം എങ്ങനെയുള്ളതാണ്? उसका होठ कैसा है? ലാവണ്യമുള്ളതാണ്. ലാവണ്യം. मतलब मधु बातें उसके मुंह से निकलता है। അപ്പോൾ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന നമ്മൾ സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുമ്പോൾ परंतु हम लोग जब स्वर्ग में जाएंगे, 45 का 2 में था, हम लोग स्वर्ग में जाएंगे तो क्या होगा? ഈ ഭൂമിയിലുള്ളത് പെട്ടെന്ന് അങ്ങ് സ്വർഗീയമാകുകയല്ല. हम लोग जो भूमि में जीने वाले लोग, जो हमेशा भूमि के आदत के लोग हैं, स्वर्ग में जाएगा तो अचानक स्वर्गीय हो जाएगा, ऐसा नहीं है। നമുക്കുള്ളതിനെ ക്രൂശിലൂടെ കടത്തിവിട്ട് बल्कि भूमि में जीते समय में हमारा सारा भूमि की बातों को क्रूस में जाकर खत्म कराकर നമ്മളെ ക്രിസ്തുവിൽ പുതുക്കി പുതിയ ഒരു മനുഷ്യനാക്കി രൂപപ്പെടുത്തിക്കൊണ്ടിരിക്കുക. और मसीह का जीवन को हमारे अंदर डाल डालकर हमें नया बनाकर, नया रूप डालकर मसीह के रूप में अनुरूप करके एक नया मनुष्य बना रहा है। അവിടെ നമ്മൾ 5:16 വായിക്കുന്നുണ്ട്. उसी श्रेष्ठ गीत का 5:16 में हम पढ़ते हैं। അവിടെ അവർ കർത്താവായ യേശു സർവാംഗ പുച്ചു മുതൽ ഉള്ളങ്കാൽ വരെയും സുന്ദരൻ ലൗലി, ഓൾ ടുഗദർ ലൗലി. यस, 16 पढ़ना। उसकी वाणी अति मधुर है। आगे। हाँ, वह परम सुंदर है। हाँ, वो ऐसा नहीं है, वो पूर्ण रीति से परम सुंदर है। मतलब क्या? हम मनुष्य जो सिर से लेकर पैर तक श्रापित है, हाँ। वो बात यीशु मसीह के क्या बारे में क्या बोला है? पूर्ण रीति से परम सुंदर है। Praise the Lord. मैं ഇനി ദൈവത്തിന് നമ്മൾ ഇത് കാണണം. ये बात को हमें प्रभु में देखना है। നമ്മുടെ നശിച്ച അവസ്ഥയും हमारा नाशवान अवस्था ക്രിസ്തുവിന്റെ മഹത്വമുള്ള അവസ്ഥയും ദൈവാത്മാവ് കാണിച്ചു और തരികയാണ്. मसीह का महिमादायक अवस्था को पवित्र आत्मा दिखा रहा है हमें। നമ്മുടെ അവസ്ഥ കണ്ടില്ലെങ്കിൽ രക്ഷ പ്രാപിക്കാൻ നമുക്ക് തോന്നുന്നില്ല. अगर हमारा अवस्था को सही रीति से देखा नहीं, पहचान नहीं पाएगा, तो फिर उद्धार चाहिए करके जरूरत नहीं पड़ेगा, फिर हम धोखे में जिएंगे। അപ്പൊ നമുക്ക് ആയുഷ്കാലം മുഴുവനും നമുക്ക് ചിന്തിക്കാനുള്ളത് ആരെയാണ്? इसलिए जिंदगी भर हमें जो आयुष मिला है, जो उम्र मिला है, उम्र भर किसके बारे में सोचने के लिए प्रभु हमको प्रेरणा करता है? ആ अति सुंदर प्रभु यीशु मसीह के बारे में। അപ്പൊ മനസ്സ് ഒരു വിധത്തിലും ഒരു മിനിറ്റ് പോലും ലോകത്തിലേക്ക് വിടാതെ इसलिए मन को एक पल भी, एक मिनट के लिए संसार में ना छोड़ते हुए പിന്നെ എന്ത് ചെയ്യണം? क्या करना है? നാം ദൈവവചനത്തിലൂടെ ക്രിസ്തുവിന്റെ സൗന്ദര്യത്തെ, ക്രിസ്തുവിനെ അന്വേഷിക്കുക. हमें प्रभु के वचन के द्वारा मसीह का सुंदरता को, मसीह के बारे में खोज रहे, ध्यान कर रहे, मनन कर रहे हैं। ക്രിസ്തുവിനെ അന്വേഷിച്ചാൽ നമുക്ക് ഈ ഭൂമിയിൽ ആവശ്യമുള്ളത് അവൻ തരാമെന്ന് വ്യവസ്ഥ ചെയ്തിട്ടുണ്ട്. प्रभु ने एक बात का व्यवस्था, एक वाणी हमारे साथ बांधा है। यदि तू प्रभु के बारे में अगर पहला स्थान देकर प्रभु के बारे में सोचेगा, तो भूमि में तुझे क्या जरूरत है वो समय पर प्रभु तेरा जीवन में देगा। എന്നാൽ നാം ഈ ക്രിസ്തുവിനെ ചിന്തിക്കുന്നതിന് പകരം परंतु ये प्रभु के बारे में सोचे बजाय ഈ ഭൂമിയിലുള്ള കാര്യങ്ങളാണ് നമ്മുടെ മനസ്സിലേക്ക് നമ്മൾ സ്ഥാപിക്കാൻ നോക്കുന്നതെങ്കിൽ हम लोग भूमि की बातों को सोचकर, भूमि की बातें चिंता कर कर भूमि की बातें मन में रखा है, तो നമുക്ക് വലിയ നഷ്ടമാണ് അടുത്ത രാജ്യത്തിൽ ഉണ്ടാകാൻ പോകുന്നത്. आने वाले युग में बहुत बड़ा नुकसान उठाना पड़ेगा, हानि उठाना पड़ेगा। അപ്പോൾ നമ്മുടെ ഓർമ്മയിലേക്ക് കൊണ്ടുവരുന്ന അതിമഹത്തായ കാര്യത്തിലുള്ള പ്രത്യേക കാര്യം അവിടെ ആവർത്തന പുസ്തകം 16 അവസാന ഭാഗത്ത് പറയുന്നുണ്ട്. वहाँ पर व्यवस्था विवरण 16 अध्याय का आखिरी भाग में प्रभु हमें एक बात याद दिलाता है करके वहाँ पर एक बात वहाँ पर हम पढ़ते हैं। അവിടെ അതിലെ 16 അധ്യായം 16 अध्याय व्यवस्था, ड्यूटरोनॉमी चैप्टर 68, അതിന്റെ 16 അധ്യായത്തിന്റെ അവസാന 21 വാക്യം 21 पढ़ना। जो अपने परमेश्वर यहोवा की जो वेदी बनाएगा उसके पास
किसी प्रकार की लकड़ी की बनी हुई अशेरा का स्थापन न करना। എന്താണ് ഇതിന്റെ അർത്ഥം? इसका मतलब क्या है? യാഗപീഠമാണ് നമ്മൾ ഈ പറയുന്ന പെസക. यानी वेदी में बनाना मतलब वो फेसोन का वो मृत्यु को दिखाता है। നമ്മുടെ പെസക കുഞ്ഞാടും हमारा फेसोन का मेमना भी क्या हो गया? അറുക്കപ്പെട്ടു. वध हुआ। അതുകൊണ്ട് നമ്മൾ പെസക ആചരിക്കേണ്ടത് ഉത്സവമായിട്ടാണ്. इसलिए हम लोग जब फेसोन को जब मनाते समय में एक उत्साह के साथ एक बहुत बड़ा त्योहार है ऐसा हमें मनाना है। ഏറ്റവും താഴ്ന്ന അവസ്ഥയിൽ നിന്നും मतलब हम जो एकदम नीचे हुए गिरे हुए अवस्थे से ദൈവം എന്നെ ഉന്നതത്തിലുള്ള പുരുഷനെ ആ ക്രിസ്തുവിനെ പോലെ ആക്കുകയാണ്. परमेश्वर मुझे ऊंचा सबसे ऊपर महान प्रभु यीशु मसीह का समान बना रहे करके ये बात का खुशी उत्साह के रूप में मना रहे हैं। അത് ഹോളി സ്പിരിറ്റിന്റെ ആ അനുഭവം അല്ലെങ്കിൽ ആ പ്രകാശം ഉള്ളിൽ കിട്ടുമ്പോൾ ആ വ്യക്തിക്ക് സന്തോഷമാണ്. കാരണം ഞാൻ സ്വർഗീയനായി തീർന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. तो ये बात जब पवित्र आत्मा एक व्यक्ति को प्रकट करके देते समय प्रकटीकरण मिल जाता है तो वो व्यक्ति को इतना आनंद होता है, अरे मैं जो मिट्टी का था अभी स्वर्गीय रूप में अनुरूप बोल रहा हूँ, वो आनंदित होता है। ആ സന്തോഷം തടസ്സപ്പെടുത്തുന്ന രീതിയിലുള്ള വേറെ ഏതെങ്കിലും ഓർമ്മ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ കൊണ്ടുവരരുത്. वो आनंद जो पवित्र आत्मा हमें देकर स्वर्गीय बातों में ले चल रहा है उस बात का आनंद को रोकने के लिए और बहुत से आनंद है इस दुनिया में, वो सब बातें रुकावट बनकर ना आने के लिए हमें कोशिश करना है। അതുകൊണ്ട് ദൈവം പ്രത്യേകം പറയുകയാണ് इसलिए प्रभु खास कहता है അസേര പ്രതിഷ്ഠ. जो रूप है जो मूर्तियां है ആരാണ് എന്താണ് ഈ അസേര? ये अशेरा यानी कि ये मूर्ति क्या है? കാരണം ബാൽ എന്ന് പറയുന്ന ഒരു ദേവന്റെ ഭാര്യയായ അനുഗ്രഹം കൊടുക്കുന്ന ദേവിയാണ് അസേര. तो वहां पर अशेरा करके जो वहां पर जो बोलते समय में उस समय में बाल देव करके जो उस समय का सबसे बड़ा देव था उसका पत्नी का नाम था अशेरा। अशेरा का खासियत क्या थी? वो क्या करती थी? हमेशा मनुष्य को आशीष देगा, चंगाई देगा, आशीष सुकून का जिंदगी आशीष के विषय का बातों को लेकर लोग उस देवी के पास जाते थे। ആഹാബ് രാജാവിന്റെ സമയത്ത് ദേശത്ത് മുഴുവനും അസേര പ്രതിഷ്ഠകൾ സാധിച്ച ഇസബേലിന്റെ ചരിത്രം നമുക്കറിയാം. अहाब के समय में एसेबेल रानी जब अधिकार में रहते समय में इसराइल देश को आशीष मिलने के लिए हमेशा संतुष्टि होने के लिए अशेरा देवी की मूर्ति को रखकर वो लोग उस समय में आराधना किया करते थे। ഇനി അസേര എന്നല്ല, अशेरा का मूर्ति ही नहीं, ഈ ഭൂമിയിലുള്ള ഒരു കാര്യവും നമ്മളെ കർത്താവിന്റെ മേശയുടെ മുമ്പിലോ നമ്മുടെ ജീവിതത്തിലോ കൊണ്ടുവരുന്നതാണ്. നമ്മളെ ശമൂവേലിന്റെ പുസ്തകം 1-ാം അധ്യായം 15-ാം അധ്യായത്തിൽ ആദ്യത്തെ രാജാവായ ശൗൽ രാജ്യത്ത് നഷ്ടപ്പെടാൻ കാര്യം എന്താണെന്നറിയാമോ? താൻ അമാലേക്കരെ കൊന്ന് ജയിച്ചു എന്നുള്ള ജയം ഘോഷിക്കാൻ തന്റെ നാമം സ്ഥാപിക്കുന്ന ഒരു ശിലാസ്ഥാപനം സ്ഥാപിച്ചു. तो वहां पर देखो इसके लिए केवल अशेरा का देव रूप के अलावा और कोई भी रूप जो मसीह को स्थान से हटाकर कोई भी प्रकार का मूर्ति कोई भी प्रकार का बात जो मसीह को स्थान से हटाकर खुद का स्थान अगर वहां पर रखता है तो वो एक धोखा देने वाला अवस्था है। ऐसा कोई भी रूप वहां पर ना रखे। यही बात हम लोग पहला शमूएल के पुस्तक में पढ़ते समय में जब शमूएल राजा जब वो पहला राजा युद्ध जीत कर आते समय में अमालेक को हरा कर आते समय में आज्ञा क्या था कि अमालेक और सभी वहां के जीव जंतुओं को मारकर आना है करके बोलते समय में अब शमूएल ने क्या किया था? शाऊल राजा ने क्या किया था? उसने वहां का सबसे तगड़ा जानवरों को लेकर आकर ये लो तेरे ईश्वर को चढ़ाओ करके बोलकर शाऊल राजा क्या कर रहा था? अपने आप को वहां पर बड़ा रूप से खड़ा करने देख रहा था। ഒരു ശിലാസ്ഥാപനം. वो एक वहां पर एक स्तंभ को तैयार किया उसने। ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ എന്നും ശിലാസ്ഥാപനമായി ജ്ഞാപകമായിരിക്കേണ്ടത് ക്രൂശാണ്, പുത്രന്റെ മരണമാണ്. परमेश्वर के उपस्थिति में जो एक ही स्तंभ है जो हमेशा यादगार के लिए उस समय हो या अभी के हो, उस समय में वेदी होता था जो याद करने के लिए, और अभी नए नियम में सिर्फ क्रूश ही है जो एकमात्र स्तंभ जिसके लिए हमेशा हमें याद करना है। നമ്മുടെ 1 ശമൂവേൽ 15-ന്റെ അതിന്റെ 12-ാം വാക്യത്തിൽ അത് വായിക്കുമ്പോൾ पहला शामिल 15 का 12 में हम पढ़ते हैं। അവൻ തന്റെ ഓർമ്മയെ നിലനിർത്താൻ पढ़ना जब शमूएल हाँ। शाऊल से भेंट करने के लिए सवेरे उठा तब शमूएल को यह बताया गया शाऊल कर्नेल को आया था और अपने लिए एक स्मारक हाँ। खड़ा किया। देखो अपने लिए एक यादगार के लिए उसने क्या किया? स्मारक को उसने रख के गया, അതുകൊണ്ട് രാജ്യം നഷ്ടപ്പെട്ടു. जिसके वजह से क्या हो गया? वो राज्य खोने का सबसे बड़ा कारण बना। നമ്മള് അടുത്ത യുഗത്തിൽ രാജാക്കന്മാരാകേണ്ടതാണ്. हम लोग कौन है? आने वाले युग में राजा बनने वाले लोग हैं, एक राज्य मिलने वाला है हमको। നോക്കുമ്പോൾ ആരെപ്പോലെ ഇരിക്കണം? हमें देखा जाए तो हम लोग किसके समान बनना चाहिए? സർവാംഗ സുന്ദരനായ ക്രിസ്തുവിനെ പോലെ നമ്മുടെ മുഴുവാണത്വമായി തീരണം. सर्व सुंदर अति सुंदर सबसे अति प्रिय प्रभु यीशु मसीह के रूप में बदलने वाले वैसे दिखने वाले लोग होना चाहिए हम लोग। അപ്പൊ നമ്മള് റോമലേഖനത്തിൽ വായിച്ചത് എന്താണ്? हम लोग रोमियो के पुस्तक में क्या पढ़ा हमने? നമ്മുടെ तीन में। മൗത്ത് നമ്മുടെ
വായ മോശമാണ്. हमारा मुंह कैसा था? गाली देने वाला, यानी कि श्रापित है। നമ്മുടെ ത്രോട്ട് എന്ന് പറയുന്നത് ശവക്കുഴി और പോലെയുള്ളതാണ്. हमारा गला जो है शव के समान है। പിന്നെ നമ്മുടെ ലിപ്സ് നാവിന്റെ അടിയിൽ എന്താണ്? പോയിസൺ ആണ്. और हमारा होठों के नीचे, जबान के नीचे जहर, विष जहर भरा हुआ है। ഇതൊക്കെ ഈ നമ്മളെ കാണുമ്പോൾ ये सब जब हम अपने आप को देखते समय में, നമുക്ക് നോക്കി കാണാൻ ദൈവം ഒരാളെ നിർത്തിയിട്ടുണ്ട്. ये सब जब हमारे अंदर ऐसा है करके देखते समय में, हमसे भी एक अच्छा सुंदर रीति से एक एकदम सुंदर रूपवान मनुष्य को देखने के लिए परमेश्वर ने एक पुरुष को खड़ा करके रखा है। യേശുവിന്റെ നാവിന്റെ കീഴിൽ എന്താണ്? यीशु का होठ के नीचे क्या है? എല്ലാം നമ്മൾ ക്രിസ്തുവിനെ നോക്കണം. हमें इसलिए सब अच्छी बातों के लिए मसीह को देखना है। അവനെ നോക്കുമ്പോൾ जब उनको हम देखेंगे, അവന്റെ പ്രതിരൂപം നമ്മളിൽ പതിയും. उनका रूप का छाप हमारे अंदर आएगा। അവന്റെ ശിരസ് തങ്കം പോലെയാണ്. उनका सिर शुद्ध सोने के समान है। അത് നമ്മുടെ മനസ്സിനെയാണ് वो കാണിക്കുന്നത്. हमारा मन को दिखाता है। ക്രിസ്തുവിന്റെ മനസ്സ് പോലെ നമ്മുടെ മനസ്സ് മാറപ്പെടണം. मसीह का मन के समान हमारा मन बदलते जाना है। അങ്ങനെ നമ്മുടെ മുഴുവൻ അവയവങ്ങളും, इस तरह हमारा पूरा अंगों को, നമ്മുടെ കൈകൾ എപ്പോഴും എങ്ങനെയാണ്? हमारा हाथ कैसे है, നമ്മുടെ കണ്ണുകൾ എങ്ങനെയാണ്? हमारा आंखें कैसे है, നമ്മുടെ കാലുകൾ എങ്ങനെയാണ്? हमारा पैर कैसे है, ഇതെല്ലാം വചനത്തിൽ അപ്പോൾ അവിടെ ഇവിടെ രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. ये सब हम वचन में लिखा हुआ है हमारा अवस्था क्या है करके। യേശുവിന്റെ കാലം എങ്ങനെയാണ്? परंतु यीशु मसीह का पैर कैसा है? നന്മ സുശേഷിക്കുന്നവരുടെ കാലം എത്ര മനോഹരം. जो हमेशा भला बातें बोलता है, उनका पैर कितना मनोहर है। യേശുവിന്റെ കണ്ണെങ്ങനെയുള്ളതാണ്? यीशु मसीह की आंखें कैसे है? പ്രാവിന്റെ കണ്ണുപോലെ. कबूतर के आंखों के समान है। ഇങ്ങനെ ഓരോ അംഗത്തെ കുറിച്ചും സവിസ്തരം പ്രസ്താവിക്കുമ്പോൾ ഈ രൂപത്തോട് അനുരൂപമായിട്ട് തീർന്നതാണ് ശൂലേമി. मैं तो इस तरह प्रभु के शरीर के अंगों का एक एक बारों का रूप के बारे में वचन में हमें लिखा है। तो वो रूप के रूप में अनुरूप हुआ एकमात्र स्त्री को हम देखते हैं, शूलेमी को। ആദ്യമേ അവളെ നോക്കുമ്പോൾ അവളെ കറുത്തവളാണ്. पहला जब शूलेमी को देखा तो कैसी थी? काली थी। എന്നെ നോക്കരുത്, वो क्या बोलती थी? हे यरूशलेम की पुत्रियों, मुझे मत देखना, ഞാൻ ഈജിപ്തിലെ ഒരു സ്ത്രീയാണ്, क्योंकि मैं एक मिस्र में काली स्त्री हूँ, ഞാൻ ഒരു അടിമ സ്ത്രീയാണ്, मैं एक दासी का स्त्री हूँ, ഞാനൊരു കൺട്രികളാണ്. मैं एक गाउटी लड़की हूँ। എന്നാൽ അന്ത്യത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ परंतु अंत में आते पढ़ते क्या पढ़ते हैं? ഇതാ പ്രിയനമേ ചാരി വരുന്നോർ ഇവളാ. देखो प्रिय की ओर सिर में रखकर आके आने वाली वो स्त्री कौन? 6-10 അധ്യായം ഉത്തമഗീതം 6-10 വായിക്കുമ്പോൾ श्रेष्ठ गीत 6 का 10 में हम पढ़ते हैं, അവൾ ആകെ മാറി. वो स्त्री एकदम बदल गई। നോക്കുക എത്ര ശ്രേഷ്ഠമായിട്ടാണ് ആത്മാവ് നമ്മൾ പ്രവർത്തിക്കുന്നത്. जल्दी पढ़ना 6 का 10। कौन है जिसकी शोभा भोर के तुल्य है, हाँ। जो सुंदरता में चंद्रमा हाँ। और निर्मलता में सूर्य। हाँ, देखो पवित्र आत्मा उस सुंदरता के बारे में कितना अद्भुत रीति से वहां पर वर्णन किया है। और पताका फहराती हुई सेना के तुल्य भयंकर दिखाई पड़ती है। आमेन आमेन। അപ്പൊ അടുത്ത യുഗത്തിൽ ദൈവത്തിന് വേണ്ടത് ആരെയാണ്? आने वाले युग में प्रभु को किस प्रकार के लोग चाहिए? സർവാംഗ സുന്ദരന്മാരായ തന്റെ പുത്രന്മാരെ. सर्वांग सुंदर के समान, जैसा पुत्र सुंदर है वैसा सुंदर एक सेना रहे। പാപം ചെയ്യാതെ നീതി മാത്രം ചെയ്യുന്ന ഒരു ജനം. मतलब जो पाप ना करते हुए सिर्फ धार्मिकता का बातों में बने रहने वाला एक झुंड। കാരണം പാപം എവിടെയെല്ലാം ബാധിച്ചു? क्योंकि पाप कहाँ कहाँ पर हुआ? ആകാശഗോളം, आकाश में वो पाप का इफेक्ट हुआ। ദൈവത്തിന്റെ സർവ്വ സൃഷ്ടിയെയും, परमेश्वर का सारा सृष्टियों को, ഭൂമിയെയും, भूमि को സസ്യലോകത്തെയും, और पक्षी लोगों को, മൃഗത്തെയും. जानवरों को। എന്നാൽ ഇതെല്ലാം ദൈവം പുനരുദ്ധാനം പ്രാപിക്കുന്ന ദൈവപുത്രന്മാരുടെ വെളിപ്പാടിന് ശേഷമാണ്. तो वो सबको जो भ्रष्ट हुआ था वो लोग भी बदल कर पर उनका भी एक सुंदर अवस्था होगा। परंतु कब होगा? जब मनुष्य का पुत्र, परमेश्वर का पुत्र प्रकट होने के लिए ये सृष्टियां भी इंतजार कर रहे हैं। क्यों? ताकि उनको भी छुटकारा चाहिए। ദൈവത്തിന്റെ മക്കൾ മാത്രം വാഴുന്ന ഒരു രാജ്യം വരാൻ പോവുകയാണ്. परंतु एक ऐसा एक दुनिया आने वाला है, एक ऐसा युग, एक ऐसा राज्य आने वाला है जहां पर सिर्फ परमेश्वर का पुत्र लोग राज्य करेंगे। സർവ്വ സൃഷ്ടിയും और बाकी सारा सृष्टियां ഈറ്റുന്നതോടെ वो लोग एकदम वेदना से वो लोग इंतजार कर रहे हैं। നോക്കി പാർക്കുകയാണ്. वो लोग इंतजार कर रहे हैं। എന്തിനാണ്? क्यों? ദൈവപുത്രന്മാരുടെ വെളിപ്പാട്. परमेश्वर का पुत्र का प्रकट होने के लिए। അവിടെ നമ്മൾ 8-20 റോമലേഖനം 8 അധ്യായം रोमियो 8 का അതിന്റെ 23 വാക്യം 23 में हम पढ़ते हैं, ഇങ്ങനെ നമ്മുടെ ശരീരത്തിൽ സർവ്വ അംഗവും യോഗ്യമായ നിലയിൽ ക്രിസ്തുവിന് അനുരൂപമായി തീരുന്നത് എങ്ങനെയാണ്? हमारा सारा शरीर का सारा अंग मसीह के शरीर के रूप के समान योग्य कैसा होगा? എങ്ങനെയാണ്? उनका रूप में कैसा बदल पाएगा? അതാണ് ഇവിടെ വായിക്കുന്നത്. वो हम पढ़ते हैं 6 पढ़ना, सॉरी उसका 23 पढ़ना। और केवल वही नहीं, हाँ। पर हम भी जिनके पास आत्मा का पहला फल है। ഇവിടെ നോക്കുക. बस आत्मा का पहला फल। ആത്മാവിന്റെ ആദ്യഫലം എന്താണ്? आत्मा का पहला फल क्या है? എന്താണ് ആത്മാവിന്റെ ആദ്യഫലം? आत्मा का पहला फल क्या है? फल आत्मा का पहला फल क्या है? സ്നേഹം. प्रेम। ഓക്കെ, സ്നേഹം ഉണ്ടെങ്കിൽ अगर प्रेम है तो പിന്നെന്തുണ്ട്? फिर क्या होगा? अगला क्या है?
സന്തോഷമുണ്ട്. प्रेम के बाद अगला क्या है? आनंद। ആ ആനന്ദം കൊണ്ടിൽ എന്തുണ്ട്? आनंद देगा तो क्या होगा? शांति। ആ അപ്പൊ ഒന്ന് മാത്രം മതി. तो इसके लिए वो पहला भाग होना बहुत जरूरी है। ദൈവം എന്നെ സ്നേഹിച്ച സ്നേഹമാണ് പെസക. अगर परमेश्वर ने मुझसे जो प्रेम किया वो है मेरा फसोन का आराधना का उतरेजने का कारण। वो अगर रहेगा तो തന്റെ പുത്രനെ എനിക്ക് വേണ്ടി പാപയാഗമാക്കിയതിലൂടെ ദൈവത്തിന്റെ സാക്ഷാൽ സ്നേഹം പ്രകടമായി. परमेश्वर का सच्चा प्रेम कब प्रकट हुआ कि हम जैसा पापियों को बचाने के लिए हाँ। परमेश्वर ने अपना एकलौता पुत्र हमें बचाने के लिए दिया। जब परमेश्वर ने अपना पुत्र को देते समय में उन्होंने अपना प्रेम को प्रकट किया। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം तो परमेश्वर का प्रेम നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളിൽ ആത്മാവിൽ പകരപ്പെടുമ്പോൾ हमारे हृदय में हम आत्मा के द्वारा वो उंडेला जा चुका है। ആത്മാവിന്റെ 9 ഫലവും ഒരു വിശ്വാസിയിൽ വരും. तो उसके जिसके वजह से क्या होगा, वो आत्मा का जो 9 गुण का एक फल वो पूरा वो व्यक्ति के अंदर प्रकट होगा। അപ്പൊ അവന്റെ ഹൃദയം ആരെ പോലെയാകുന്നു? तब उसका मन किसके समान हो जाएगा? ഒരിക്കലും പാപം ചെയ്തിട്ടില്ല ദൈവപുത്രനായ യേശുവിന്റെ ദേഹി പോലെ നമ്മുടെ ദേഹിയായി തീരുന്നു. तो वो व्यक्ति के अंदर अगर पूरा गुण अगर आ गया है तो वो व्यक्ति का प्राण भी उस प्राण के समान जो यीशु मसीह जिसने जिंदगी में कभी पाप नहीं किया था उनके प्राण के समान कोमल और निर्मल और पवित्र बन जाएगा। Praise the Lord. Praise the Lord. അപ്പൊ ദൈവം നമ്മളെ സ്നേഹിച്ച് ഈ ഓർമ്മ എപ്പോഴും തന്റെ പുത്രനെ മടികൂടാതെ തന്ന സ്നേഹം ആത്മാവിന്റെ ആദഫലമായി നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ വികാര ഭാഗത്ത് ഏറ്റവും ഉന്നതമായ സ്ഥാനത്ത് ഈ ദൈവസ്നേഹത്തെ നമ്മൾ കരുതിക്കൊണ്ടാൽ इसीलिए परमेश्वर ने हमें जिस रीति से प्रेम किया वो प्रेम करते समय में आत्मा का पहला फल हमारे अंदर जब स्थापना करते समय में वो बात को याद करके जब हमारा भावनाओं को हमें उसमें उस बात को केंद्रित में लाना है कि प्रभु ने परमेश्वर ने किस रीति से हमें प्रेम किया। അവിടെ പൗലോസ് പറയുകയാണ് നമ്മളെ ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം ഞങ്ങളെ നിയന്ത്രിക്കുന്നു. हमें वहां पर पौलुस इस विषय में कहता है दूसरा कोरिन्थियों में कि परमेश्वर का प्रेम हमें विवश करता है। विवश करता है मतलब उनका प्रेम है, आत्मा में वो प्रेम है जो हमें नियंत्रण में लाता है। കാരണം നമ്മൾ മറ്റുള്ള കാര്യങ്ങളാൽ നമ്മുടെ ഹൃദയം മുഴുവൻ സ്വാധീനിക്കപ്പെട്ടതാണ്. क्योंकि बाकी संसार के बाकी बातों से या अन्य चीजों से हमारे हृदय पूरा भरा हुआ है। ലോകം, संसार, ജഡം, शरीर, പിശാച്, शैतान, സ്വയം स्वयं, ഇങ്ങനെ ലോകപരമായിട്ടും നിലയിൽ താൻ അധപ്പതിച്ചു പോയതാണ്. इस तरह ये सब बातों से हमारा मन पूर्ण रीति से गिर कर दबा हुआ है। സ്നേഹത്തിന് പകരം നമുക്ക് പകയായിരുന്നു. प्रेम के बदले हमारे हृदय में नफरत था। പിന്നെ ദൈവ ആത്മാവിന്റെ എല്ലാ ഫലങ്ങൾക്കും വിരുദ്ധമായ ജഡത്തിന്റെ പ്രവൃത്തികളായിരുന്നു നമ്മളിൽ ഉണ്ടായിരുന്നത്. और आत्मा का फल का जो 9 गुण की बातें था उसके विरुद्ध की बातें था हमारे हृदय में कब्जा करके रखा था। അപ്പോൾ ഇതിനെല്ലാം നമ്മളെ രക്ഷിക്കുന്നത് तो ये सब बातों से हमें बचाने के लिए ആത്മാവിന്റെ ആദ്യഫലമായ സ്നേഹവുമായി ജീവിച്ച ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയത്തോട് നമ്മളെ ബദൽ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. आत्मा में का पहला फल पवित्र आत्मा हमारे अंदर लाकर पहला फल आके तो बाकी बातें आता है, वो बात आकर पवित्र आत्मा हमें मसीह के बातों में बदल रहा है। അപ്പൊ നമ്മുടെ മനസ്സ് എന്തായി തീരണം? इसलिए हमारा मन को क्या होना पड़ेगा? മണ്ണായിരിക്കുന്ന മനസ്സ് जो मिट्टी का मन था എന്തായി തീരണം? वो क्या होना है? स्वर्गीय होना है, തങ്കം. यानी शुद्ध सोना बनना है। അതെങ്ങനെ സാധിക്കും? वो कैसा होगा? അതിനാണ് നമുക്ക് പെസഹയുടെ ഓർമ്മ. इसीलिए हमें फसोन का यादगार स्मरण करना है। സൺഡേ ഒരു മണിക്കൂർ 2 മണിക്കൂർ മാത്രം ഓർക്കാനല്ല. सिर्फ रविवार में आ गया चलो 2 घंटा याद करते हैं वो नहीं, പിന്നെ परंतु നീ കഷ്ടതയുടെ അപ്പമായ നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചത് तू कष्टता का रोटी को तुम्हें उसको वो लेकर तू खाते समय में यानी कि तू जल्दबाजी में वो रोटी खाया था, वो बात को तू आयुष्य भर याद करना है। അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് അവിടെ ആവർത്തന പുസ്തകം 16:3 हम लोग व्यवस्था विवरण 16:3 में हमने पढ़ा था നിന്റെ ആയുഷ്കാലം മുഴുവനും तू अपना आयुष्य भर നിന്റെ കഷ്ടതയുടെ അപ്പമായ ആ പെസഹ ആചരണം तू क्या करना है, जल्दबाजी में जो तू खाया हुआ वो अखमीरी रोटी को तुझे क्या करना है, यादगार करना है। എന്താണ് പെസഹ? അവിടെ കഷ്ടതയുടെ അപ്പം मतलब वो क्या है, वो कष्ट का रोटी। ആ പെസഹ ആചരിക്കുന്ന അന്ന് ആടിന്റെ രക്തം കാട്ടക്കൽമേൽ പുരട്ടിയിട്ട് അവർ അറുത്ത ആടിന്റെ മാംസം അവർ ഫ്രൈ ചെയ്ത് തീയിലിട്ട് ചുട്ട് തിന്നണം. 3 जल्दी पढ़ना। उसके संग कोई खमीरी वस्तु न खाना। हाँ। 7 दिन तक अखमीरी रोटी जो दूध की रोटी हाँ, जो है। दुख की रोटी है, वो दुख का रोटी मतलब क्या है? वो दुख का रोटी बनने का कारण क्या हो गया? क्योंकि फिसोन का जब पर्व मनाया जाते समय में उन लोग परमेश्वर ने क्या आज्ञा दिया था, हर एक घराने लोग अपने अपने घर में एक मेमना को लेकर उसको वध करना है। वो वध करते समय में वो मेमना तड़पेगा, वो कष्ट होगा, फिर उसका खून लेकर क्या करना, दरवाजे पर लगाना, और उसी मेमना जो तड़प कर मरा उसका मांस लेकर क्या करना, अंदर जाकर खाना। तो वो मेमना जो तड़प रहा था वो कष्ट और विपत्ति का रोटी है वो।
അതെങ്ങനെ തിന്നണം? उसको तुझे कैसा खाना है? കയ്പ് ചീരയോടെ. उसको तू कड़वा सापत के साथ खाना है। അത് വെള്ളത്തിൽ പുഴുങ്ങരുത്. उसको तू पानी में तू उसको उबालना नहीं, बल्कि उसको तंदूर करके फ्राई करना है। പച്ചയായി തിന്നരുത്. उसको कच्चा नहीं खाना, ക്രിസ്തുവിന്റെ കഷ്ടാനുഭവം. क्योंकि वो मसीह का कष्ट को दिखाता है, कड़वाहट के साथ खाना है। അത് എത്രത്തോളം അവന്റെ മാംസം എത്രത്തോളം നമുക്ക് വേണ്ടി കഷ്ടമനുഭവിച്ചു നമ്മളെ ദൈവസ്നേഹം വെളിപ്പെടുത്തത് അവന്റെ ശരീരത്തിലാണ്. तो वो क्या दिखाता है कि हमारा प्रभु यीशु मसीह हमारे लिए कितना कष्ट सहा, कितना वेदना सहा, कितना दुख से वो गया, ताकि हमें परमेश्वर के साथ मेल मिलाप करने के लिए वो उनका देह को दिखाता है, उनका शरीर को दिखाता है। ഇത് നമ്മൾ ഓർക്കുകയും ധ്യാനിക്കുകയും ചെയ്യുമ്പോൾ ये बात जब हम उसको याद करते हैं, स्मरण करते हैं, നമ്മുടെ ശിരസ് തങ്കമായി തീരും. तब हमारा सिर जो हमारा सोच विचार का केंद्र है वो शुद्ध सोना बन जाएगा। ഈ കാര്യമാണ് കർത്താവ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 6 അധ്യായത്തിൽ പറയുന്നത്. ये बात प्रभु യോഹന്നാൻ का सुसमाचार अध्याय 6 में कहता है। യേശു അവരോട് പറയുകയാണ്. यीशु कहता है, അവിടെ അതിന്റെ 33 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 6:33 6 का 33 पढ़ेंगे। क्योंकि परमेश्वर की रोटी वही है हाँ। जो स्वर्ग से उतरकर जगत को जीवन देते हैं। ഓക്കെ, ഇനി അതിന്റെ 52 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ സാക്ഷാൽ അപ്പം എന്ന് പറയുന്നത് യേശു ക്രിസ്തുവിന്റെ മാംസമാണ്. और 52 से फिर नीचे पढ़ते रहते समय में सच्चा रोटी क्या है, वो मसीह का मांस है करके कहता है, എന്ന് അവന്റെ ശരീരം. यानी कि उनका देह जो हमारे लिए अर्पण हुआ, പെസഹ കുഞ്ഞാടിന്റെ സ്ഥാനത്ത് यहाँ पर जहाँ पर फैसोन का मेमना मरना चाहिए था, उसका स्थान कौन लिया? प्रभु का शरीर लिया, അപ്പോൾ നമ്മുടെ ഫ്ലഷ്ലി ആയിട്ടുള്ള ചിന്തകൾ മാറും. ताकि हमारा शारीरिक विचार, जो शारीरिक चिंता से जो श्रापित विचार है, वो सब बदल जाए, കാരണം ഇത് ദൈവത്തിന്റെ ആലോചനയാണ്. क्योंकि ये प्रभु का आग्रह है। കാരണം ക്രിസ്തു എനിക്ക് വേണ്ടി അത് പാപികളാൽ ഇങ്ങനെയുള്ള വിരോധം സഹിച്ചവനെ ധ്യാനിക്കുമ്പോൾ इसलिए इब्रानी का पुस्तक 12 का 3 में वहां पर पढ़ते हैं कि पापियों से इतना विरोध सहा हुआ उस मसीह के बारे में तुम सोचोगे तो, ഇവിടെ യോഹന്നാൻ സുവിശേഷം 6 അധ്യായം കർത്താവ് പിന്നെയും പറയുന്നുണ്ട്. യോഹन्ना का 6 में वहां पर प्रभु बार बार एक बात कहता है, അവിടെ ഞാൻ എന്റെ പിതാവിനെ ഭക്ഷിച്ച് ജീവിക്കുന്നത് പോലെ जैसा मैं मेरे पिता को भाग लेकर मैं खाकर मैं जीता हूँ, എന്നെ തിന്നുന്നവൻ इसी तरह जो मुझे खाएगा वो मेरे कारण जिएगा। तो उनका उत्सव का मतलब, അപ്പൊ ഇടവിട്ട് इसलिए ये बार बार നമ്മൾ പെസഹ നമ്മളെ വീണ്ടെടുക്കാൻ നമ്മളെ അല്ലെങ്കിൽ മിസ്രൈമിനായ എന്നെ ഈജിപ്തിനായ എന്നെ ഇസ്രായേലിനാക്കാൻ യേശു ക്രിസ്തുവിന് വന്ന കഷ്ടത നമ്മൾ ഓർക്കുകയും ധ്യാനിക്കുകയും ചെയ്യുമ്പോൾ നമ്മുടെ മനസ്സ് തങ്കം കൊണ്ട് നിറയും. കാരണം ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ ഏറ്റവും വലിയത് യേശുവിന്റെ കഷ്ടതയും അവന്റെ രക്തവുമാണ്. इसीलिए मैं जो मिस्र में आदमी था, मुझ जैसे मिस्र में गिरा हुआ आदमी को, जो संसारिक आदमी था, स्वर्गीय बनाने के, एक सच्चा इस्राएली बनाने के लिए प्रभु यीशु मसीह का शरीर था जो कष्ट से गया, वेदना से गया, उसको बात को बार बार मुझे याद करना है। तो उनका लहू था और उनका मांस था जो सबसे ज्यादा मैं स्मरण करता हूँ। ഗലാത്യരോടുള്ള ബന്ധത്തിൽ പറയുകയാണ്, गलतिया के कलीसिया के लोगों को पौलुस कहता है, നിങ്ങളുടെ മനസ്സിനെ ആരാണ് ശുദ്രം ചെയ്ത് ഭൂമിയിലുള്ള കാര്യങ്ങൾ ചിന്തിപ്പിക്കുന്നത്? तुम्हारा मन को किसने बहला फुसला कर, किसने तुम्हारे ऊपर जादू टोना किया, किसने तुम्हारा मन को बहलाकर आत्मा से आरंभ किया बातों को शारीरिक बातों में, मिट्टी की बातों में लेकर गया? ഞാൻ നിങ്ങളുടെ മനസ്സിനെ ക്രൂശിക്കപ്പെട്ടവനായ ക്രിസ്തുവിനെ വരച്ച് കാണിച്ചു തന്നു. क्योंकि मैंने तुम्हारा मन को मसीह को क्रूस पे किस तरह मरा वो चित्र से ही तुमको बताकर दिया था। നിങ്ങൾ ആത്മാവിൽ ആരംഭിച്ചു, तुम लोग आत्मा में आरंभ तो किए थे, പിന്നെ എങ്ങനെ മണ്ണിലേക്ക് പോയി? फिर कैसा शारीरिक हो गया, मिट्टी के हो गए? നമുക്ക് ആത്മാവിൽ ആരംഭിച്ചാൽ പോലും ജഡത്തിലായി പോകാം. इसका मतलब क्या है? हम लोग आत्मा में शुरू किया है करके हम लोग बोलते तो है, लेकिन शारीरिक होने का संभावना है। പക്ഷെ ജഡത്തിൽ ആരംഭിച്ചിട്ട് ആത്മാവിലാകാൻ പറ്റുമോ? परंतु जो आदमी शारीरिक शुरू करता है वो आत्मिक में खत्म कर सकता है क्या? कभी नहीं, ഇല്ല. कभी नहीं। അപ്പോൾ എന്താണ് ഈ 16 അധ്യായത്തിൽ നമ്മളോട് ദൈവവചനം പറയുന്നത്? ഇതിന്റെ ആയുഷ്കാലം മുഴുവൻ നീ ഓർക്കണം. इसलिए 16 अध्याय में जो हमने निर्गम अपना व्यवस्था विवरण में पढ़ा, तेरा आयुष्य भर तुझे एक बात याद करना, स्मरण करना, वो क्या है? പെസഹ ആചരിച്ചത് എപ്പോഴാണ്? फैसोन का पर्व का उत्सव का समय कब था? शाम का समय, संध्या का समय, അർദ്ധരാത്രി അല്ല. मतलब वो एकदम आधी रात को नहीं। ഇവിടെ യഹൂദന്മാർ എങ്ങനെയാണ് ഒരു ദിവസം ആരംഭിക്കുന്നത്? यहूदियों के विषय में उनका दिन कब शुरू होता है? शाम को। നമ്മൾ എല്ലാ ദിവസവും നമുക്ക് രാവിലെ 6 മണിക്കാണെങ്കിൽ എല്ലാ ദിവസവും രാവിലെ 6 മണിക്ക് പെസഹ ആചരിക്കണം. तो हमारे लिए विषय में देखा जाए तो प्रभु वो शारीरिक दिन नहीं देता, हमारे लिए दिन बोला तो हमारा सुबह शुरू होता है। तो सुबह उठते ही हमारे लिए
क्या है? सुबह का 6 वो फिसोन का समय है, वो बात याद करके, यानी कि क्या, हर समय में हमको प्रभु का वो फिसोन का मेमना को स्मरण करना है। ഈ കളിമണ്ണിന്റെ സ്ഥാനത്ത് ये मिट्टी का मन का बातों को हटाकर സ്വർഗീയനായവന്റെ, उसके जगह पर स्वर्गीय व्यक्ति ഭൂമിയിലുള്ളതല്ല, जो भूमि का नहीं है, സ്വർഗത്തിലെ, जो स्वर्ग का है। സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുമ്പോഴും ക്രൂശുണ്ട്. स्वर्ग में जाने के बाद भी क्रूस रहेगा। അവിടെ നമ്മൾ കാണുന്നത് എങ്ങനെയാണ്? उधर हम क्या देखते हैं? കുഞ്ഞാടേ നീ അറക്കപ്പെട്ടു. ये मेमना तू वध हुआ, प्रकटीकरण 5वां अध्याय में। അവിടെ ആരാധന സമയത്ത് ഒരു കുഞ്ഞാട് അറക്കപ്പെട്ടതുപോലെ പ്രത്യക്ഷമാകുന്നു. वहां पर आराधना, स्वर्गदूत लोग आराधना करते समय में देखो एक मेमना वत्सा हुआ है। പ്രിയമുള്ളവരെ, അവന്റെ ക്രൂശമരണം മാത്രമല്ല, इसलिए प्रिय, उनका क्रूस का मृत्यु उतना ही नहीं, അവന്റെ പുനരുത്ഥാനം, उनका पुनरुत्थान, അവന് തേജസ്കരണം, उनका तेजस्करण का रूप, അവന്റെ മഹത്വം, उनका महिमा, ഇതെല്ലാം എത്തിച്ചേരാനുള്ള വഴി ഇത് മാത്രമാണ്. ये सब में पहुंचने का रास्ता क्या था? वो क्रूस की ओर से, वो वेदी है। അതുകൊണ്ട് പെസഹ ആചരണം ഒന്ന് മാത്രമാണ് ഇസ്രായേൽ മക്കൾ ആചരിക്കാൻ പ്രത്യേകമായി ദൈവം പറഞ്ഞിട്ടുള്ളത്. इसलिए जब इस्राएली लोगों को एक ही पर्व जो आयुष्य भर प्रतिदिन याद करना है या बार बार याद करने के लिए बोला था, वो है फेसोन का पर्व। നമ്മുടെ പെസഹ കുഞ്ഞാട് വാർക്കപ്പെട്ടു. देखो हमारा फेसोन का मेमना मसीह वध हुआ है। നമ്മുടെ മനസ്സിൽ ഇപ്പോൾ എന്താ ഉള്ളത്? हमारा मन में अभी क्या है? കളിമണ്ണാണോ क्या मिट्टी की बातें है क्या? അതോ തങ്കമായോ? या शुद्ध सोना हो गया क्या? ഒരു ദിവസം കൊണ്ടാകില്ല. एक दिन में तो नहीं होगा। നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെ അവസാനം വരെയും നമ്മള് സ്വർണ്ണമായിക്കൊണ്ടിരിക്കുക. हमारे ये प्रभु ने भूमि में जितना समय दिया है, वो भूमि का अंत तक हमारा मन सोने के समान मन बदलते जा रहा है। സാത്താന് ദൈവം അവസാനം ഒരു അനുഗ്രഹം കൊടുത്തു ഏദൻ തോട്ടത്തിൽ. शैतान को आखिरी में प्रभु ने वो जो ईदन बागीचा में प्रभु एक आशीष दिया उसको, നീ മണ്ണ് തിന്ന് ജീവിക്കും तू मिट्टी खाकर जिएगा। എന്ന് പറഞ്ഞ എന്താ? इसका मतलब क्या है? ഈ മനുഷ്യ മനസ്സിനെ തിന്ന് ജീവിക്കും. मतलब तू, ये मनुष्य का जो मन है उसको तू खाते रहेगा। നിങ്ങൾ ജഡികരാണോ? तू अगर शारीरिक है क्या? നിങ്ങളുടെ മനസ്സിനെ മുഴുവനും കാർന്ന് തിന്നുന്നത് സാത്താനാണ്. तेरा मन को हमेशा खाते खाते रहने वाला एक ही व्यक्ति है, एक ही जीव है, शैतान। സാത്താന്റെ അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് അവരുടെ നാവിന്റെ കീഴെ അണലി വിഷം. हम देखते हैं कि शारीरिक लोगों का होठ के नीचे जहर है, जो सर्प का स्वभाव है। എന്നാൽ കർത്താവിന് നാവിന് കീഴെ लेकिन प्रभु के जबान के नीचे क्या था? പാലും തേനുമാണ്. हमेशा दूध और मधु था। ഈ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട വചനമാകുന്ന ഈ വചനം നമ്മൾ പാനം ചെയ്യുമ്പോൾ यानी कि क्या, ये वो वचन को बताता है, जब इस आशीष से भरा हुआ वचन का जब हम लोग भाग लेते रहते समय में, നമ്മൾ ആരായിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്? हम क्या बदलते जाएंगे? किसके रूप में बदल रहे हैं? സ്വർഗീയനെ പോലെ സ്വർഗീയന്മാർ. जैसा स्वर्गीय है उसके समान हम भी स्वर्गीय के रूप में बदलते जा रहे हैं। അത് സന്തോഷമല്ലേ? वो आनंद देने वाली बात है ना। ഒരു ഉത്സവം ആചരിപ്പാനാണ് वो एक പറയുന്നത്. उत्सव है, एक पर्व है वो। പ്രിയമുള്ളവരെ, എത്ര വലിയ അനുഗ്രഹത്തിലേക്കാണ് കർത്താവ് നമ്മളെ വിളിച്ചത്. इसलिए प्रिय, हमें कितना बड़ा आशीष के लिए प्रभु ने हमको बुलाया है। നമ്മുടെ ബോധ്യ മനസ്സിലേക്ക് ഇപ്പോഴും ഇത് വരുന്നില്ല എങ്കിൽ अगर हमारा ये सुबोध्य मन में, ये मन में जब जहां पर हम सोचते हैं वहां पर ये होश की बातें नहीं आया, तो തല മുഴുവനും ധീരമായ ഒരു ഹെഡുമായിട്ട് സ്വർഗത്തിൽ പോകാൻ പറ്റില്ല. स्वर्ग एकदम खाली खोखले के रूप में, मंदपन में स्वर्ग में जा नहीं सकता। അവിടെ ദൈവത്തെ അറിയുന്നവൻ ബുദ്ധിമാനാണ്. स्वर्ग में जो प्रभु को जानता है वो बड़ा बुद्धिमान रहेगा, അത് ജ്ഞാനിയാണവൻ. और वो ही व्यक्ति ज्ञानवान रहेगा। എത്ര ശ്രേഷ്ഠമായ കാര്യമാണ് कितना നമുക്ക്. श्रेष्ठ बात है ना हमको इस दुनिया में प्रभु को जानना बोला तो। ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചത് തന്റെ പുത്രനെ പോലായിത്തീരാൻ. क्योंकि परमेश्वर ने हमें बुलाया है मसीह के रूप में बनने के लिए, मसीह के समान दिखने के लिए। മനസ്സ് हमारा मन को സ്വർഗീയ കാര്യങ്ങൾ ചിന്തിക്കുക. स्वर्गीय बातों को लेकर सोचे, ഭൂമിയിലുള്ളതല്ല. भूमि की बातों की नहीं, അതിനാണ് ശിരസ് മുഴുവൻ തങ്കമായി തീരുക. ताकि हमारा सिर शुद्ध सोने के समान बन जाने के लिए। ഇനിയും സ്വർണ്ണമാണോ മണ്ണാണോ എന്ന് പരിശോധിക്കുന്ന ദിവസം വരുന്നു. अभी एक दिन आ रहा है, उस दिन परमेश्वर परखेगा, न्याय करेगा कि तेरा सिर शुद्ध सोना है या मिट्टी है। കർത്താവ് പ്രാർത്ഥനയിൽ നമ്മളെ സഹായിക്കട്ടെ. इसलिए प्रभु इस विषय में प्रभु हमें सहायता करे। ആമേൻ. प्रेज द लॉर्ड।